हल्लाबोल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी धवलसिंग मोहिते पाटील यांच्यासह 8 जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे। यापैकी दोघांना अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। धवलसिंग मोहिते पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहे। अभिजित उत्तम केंगार, वय वर्ष 21, राहणार वाघोली, तालुका माळशिरस असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंग मोहिते पाटील, वय वर्ष 45 यांच्यासह गिरझणी गावाचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर, वय 52 व माजी सदस्य मयूर नवनाथ माने, वय 33, हिरा रामचंद खंडागळे, वय 30, राहणार महर्षी कॉलनी अकलूज आणि इतर अनोळखी 4 साथीदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम 304, 324, 34 दाखल करण्यात आला आहे। यातील सतीश पालकर व मयूर माने यांना अटक झाली असता त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। मृत अभिजित केंगार हा गेल्या 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंग मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला। तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। त्यात तो तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी त्याच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला असता गुन्हा निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितले। पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील करीत आहेत। धवलसिंग मोहिते पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।